बस आता आता लयच होऊन राहिलं. आई आई तर काही ध्यानातच नाही घेऊन राहिली मी गोष्ट. आणि मी एकटा एकटा केव्हापर्यंत राहू? हां, आता आता म्हटलं मला राधिकाची लय आठवण येऊन राहिली. आता मी राधिकाच्या शिवाय राहूच नाही शकत. आता आता मी तिला फोन लावतो आणि तिला भेटायलाच जातो आणि आणूनच घेतो तिथून. आणि आता काही मी कोणाचं ऐकत नाही. पण हे काही जे सगळं झालं ना, त्याच्यात मीच चुकी आहे. मीच चुकलो ना, सगळ्यात जास्त मी चुकलो. याच्यात राधिकाची काहीच चुकी नाही. जर मी राधिकाचं ऐकलं असतं आणि घरचीले बोललो असतो तर आज हे झालंच नसतं. आता ते एवढं घरदार सोडून माझ्यासाठी आली होती ना, आणि जर मीच तिचा विश्वास नाही केला तर ते मग काय केलं असतं तिनं? मग ते चालली गेली माहेरी. आता म्हटलं चूक माही झाली, आता मला सुधारावं लागन. आता आता मी माझ्या सासरी जातो आणि तिला आणतो. वाटलंच तर तिला माफी मागन, तिच्या पाया पडन, पण तिला घेऊनच येतो आता. आता तिच्याशिवाय म्हटलं मला जीवनच नाही आहे. अशी बायको भेटणं तर भाग्याची गोष्ट आहे, जशी मी राधिका आहे. आणि आता जाऊ तरी कोणत्या तोंडानं तिला आणाले. माझ्या सायाही फोन लावला तर ते मलाच गरम गोष्टी करून राहिला होता. आणि माझी सासूही चांगली तापली असत. हां, आणि आता तिले बाबा तर आहे नाही तर तिचे बाबा राहिले असते तर अजून हे झालं असतं. पण आता माझी गलती आहे तर मला सुधारावं तर लागणच. आता हिंमत करून जातोच तिला आणाले. जे होईन ते पाहिल्या जाईल. आता मायाकून काही राहणं होत नाही. माझ्या बायकोले मी माझ्या घरीच घेऊन येईन. बायकोशिवाय काही जीवन नाही आहे हे आता मला समजलं. पण पहिले घरच्या लोकांना सांगा लागेल ना की मी आणायला चाललो म्हणून. नाही तर म्हणून कुठं चालला कुठं चालला. म्हणता कसं काय वाटते पाय आता? हां, बरा वाटून राहिला काय? हो हो, बरा वाटून राहिला ना आता. आता काही त्रास गीस नाही होऊन राहिला जास्त, पण असं जास्त वेळ उभं राहिलं ना तर तेव्हा दुखते तो. तसा त्रास गीस नाही आहे म्हणा. बरा वाटून राहिला आता. हे पाय म्हणता जास्त काही ताण देऊ नको आणि घरचे कामं काही करू नको. हां, झाडझूड गिडझूड हे काही करू नको. आणि कामं करशील ना घरचे तर अजून म्हटलं पायावर ताण येईन. एका जागी बसली राह, थोडे दिवस आराम कर. नाही हो, बसल्या बसल्या करून ना थोडेसे. त्या पुट्टीवर लई येऊन राहिलं ना, करू लागन म्हटलं तिले हळूहळू. म्हणता तुला समजत नाही का मी काय बोलून राहिलो तो? हां, एक तर तुझं वजन पाय ना, वजन किती झालं तुझं? हां, आणि त्या पायावर एवढ्या पायावर एवढं मोठं वजन राहील तर अजून त्याची तकलीफ वाढेल ना, तुले त्रास होईल ना त्या पायाचा. तुले म्हणून राहिलो का 4 दिवस नको करू. हां, 4 दिवस करायले करू दे ना तिले. करू दे, तू काही टेन्शन नको घेऊ, करते ते. आता करूनच तर राहिली ना ते सगळं. करते ते. आणि पाय जास्त झालं ना तर मग अजून न्या लागेल मलाच दवाखान्यात. काय त्याच्यातच राहू काय मी? याले दवाखान्यात न्या, त्याला दवाखान्यात न्या, त्याच्यातच राहू काय? बरं ठीक आहे ना. पिंट्याचं कसं आहे? पिंट्याची तब्येत कशी आहे? तर चांगली आहे काय? काय हो म्हणता, पिंट्याचं काही समजत नाही. आता तर 8-10 दिवस झाले तो तर कोणासोबत बोलूनही नाही राहिला. जेवणाचा डबाही आणते म्हणते रश्मी सांगे, खाऊनही नाही राहिला म्हणे. आणि घरातही काही जास्त बोलत नाही, एकटा एकटाच राहते. ऑफिसवर जाते आणि ऑफिसवरून येते. आणि आता तर तब्येत चांगली नाही वाटून राहिली तर 2-4 दिवसापासून घरीच आहे. कुठे गेला तो ऑफिसवर? आणि त्याचं काही मला बरोबर नाही वाटून राहिलं. त्याचं मन लय शांत वाटून राहिलं म्हटलं. हे सगळं राधिकाच्या यानं झालं. आता त्यानं फोन तर लावला होता, या नव्हतं लागत काय? आता कोणत्या नवरा बायकोत भांडणं नाही होत. असे म्हटलं जगात कोणते नवरा बायको नाही आहे जिचे भांडण नसून होत. पण ते लयच एटून बसली ना, एटून बसाले येत नाही म्हणते आता. आणि काय कोण पोचणार आहे तिला एवढे दिवस तिथं? तिथले तर बाबाही नाही आहे, कोणीच नाही आहे. आता तिचं काम नव्हतं का याले? एवढी सासू पडली तर आली नाही. एवढ्या दिवस मला प्लास्टर राहिलं तर आली नाही. एवढा नवरा बिमार पडला तर त्याला पाहिले नाही. अशी बायको कोणत्या कामाची बाप्पा? बायको राहिले. म्हणता म्हणता हे सगळं तुझ्या यानं झालं म्हटलं. तुझ्या यानं, तुझ्या पोरीच्या यानं. तरी तू स्वतःची चूक मानायला काही तयार आहे नाही. हां, त्याच्या जीवनात म्हटलं सगळा अडथळा तुमची दोघी मायलेकीनं आणला. तिले तू सासरी पाठवत नाही आणि ते काही जात नाही आणि तुझ्या मन काही पोरीशिवाय लागत नाही. आणि त्याच्यात बिचारी राधिका आणि तो पिंट्या चांगला वाटला जाऊन राहिला. तुले केव्हा अक्कलीन म्हणता आणि केव्हा नाही काय माहीत. काय तू गड्ड्यात जाशील तेव्हा तुला अक्कलीन काय तो? ह्या सुनीच्या यानं म्हटलं माझ्या नवराही मला बोलते. हे पिंट्याचे बाबा आतापर्यंत मला काहीच नाही बोले. आणि ह्या सुनीनं म्हटलं आमच्या दोघं नवऱ्याच्या बायको ते लावून द्याले. कशी सून भेटली आणि कशी नाही काय माहीत. काय हे कोडं तुकडं तोंड करतं? हां, जोराने बोलत जाय ना. तोंडातल्या तोंडात बोलतं ऐकून येत ना. जर ऐकू आलं ना तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर चांगल्यानं देता येते म्हटलं मला. चांगल्यानं द्याले. सगळ्या धिंगाणा करून ठेवला म्हटलं या घराचा. बाबा, काय झालं पिंट्या, काय म्हणून राहिला? तब्येत किब्येत कशी वाटून राहिली तुही? ताप की कमी झाला काय? चक्कर येऊन राहिले होते तर ते कमी वाटून राहिले काय? हो बाबा, तब्येत तर बरी आहे आता. तब्येत चांगली आहे, चक्करही काही नाही येऊन राहिले आता आणि तापही जागेवर आहे आता. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो होतो. तुम्हाला नाहीले मला एक गोष्ट सांगायची आहे. मी एक निर्णय घेतला, तो सांगायचा होता तुम्हाला. निर्णय? कोणता निर्णय घेतला? सांग ना, सांग तू. काय काय म्हणून राहिला सांग. बाबा, मी राधिकाला आणायला जातो म्हटलं. अरे पिंट्या, हे तर लय चांगली गोष्ट झाली रे. हे तर तुला लय लवकर करावं लागत होतं म्हटलं, पहिलेच करावं लागत होतं हे. लय चांगली गोष्ट केली त्या. हा विचार केला तर, ह्या निर्णय घेतला तो. आता हे तर माझं मन होतं, पण मी ह्या विचार करून राहिलो होतो का तू केव्हा म्हणशील म्हणून मला. आता मी तुला म्हटलंही असतं
तर जर तुझ्या मनातच नाही राहिलं असतं ते केलं नसतं ना. आता तुला तुझ्या मनातून ह्या वेदना येऊन राहिल्या ना बायकोसाठी. हां, आता त्या मनातून विचार केला ना, तर आता जाय तू आणि राधिकाला घेऊन ये घरी. आता हे घर म्हटलं लय सुनं सुनं झालं राधिकाच्या शिवाय. आता राधिका घरी आलीच पाहिजे म्हटलं. जाय तू आणि घेऊन ये तिले. कसे बोलता तुम्ही? हा, राधिकाला घेऊन ये म्हणून? काऊन नाही म्हणन मी? हां, काय गलती होती त्या पोरीची? मी काऊन नाही म्हणणार? आता त्याचा संसार आहे म्हटलं, त्याला सगळं समजते. आणि आता आपल्या बोलण्याने काही ते ऐकणार नाही आहे. पण हे गोष्ट काही बरोबर नाही आहे पिंट्याची बाबा. हा, एवढ्या राखा तन चालली गेली ना ते. आणि ह्या आता तिले काय हाणायला जाईन काय? हा, याची इज्जत नाही राहीन म्हटलं तिथं. मग अशानं इज्जत राहिले जावयानं तर चांगलं गुमान राहण्यासाठी. आणि चाललं मागं बायकोच्या मागं झाले. आणि अशानं इज्जतही नाही करण म्हटलं. याच्या सासरचे लोक म्हणून याला सवयच पडली आहे म्हणून. हा, आणि कशी गेली होती ते तन आली असती तिच्या यानंच. लाव तिले फोन लाव आणि बोलव. फोन लावून बोलवायला येते काय तर. आणि ह्या जर तिथं गेला आणि थे नाही आली तर मग याची कमीपणाने होईन काय? आणि मग काय राहीन याची दोन कवडीची नाही राहीन म्हटलं काही इज्जत. तू काय म्हणता, ह्या वयात म्हणजे हात उचलायला नको लावू तू यावर. नाही तर मग सांगत का नाही म्हणशील? हां, तुला काय स्वतःच्या पोराचा का संसार बरोबर नाही दिसून राहिला काय? आता त्याने तर तिला किती मारलं ना. आणि जाईन तर नाही काय होईन जाईन. आणि शेवटी ते जीवन संगिनी आहे ना त्याची. तिच्यासाठी नाही करण तर मग कोणासाठी करण? आणि आता म्हटलं त्याचा संसार चांगल्यानं होऊ दे. आता त्याने निर्णय घेतला त्याला करू दे. आणि जर त्या याच्यात काय अडथळा आणला ना तर माझ्याशिवाय वाईट कोणी राहणार नाही म्हटलं. पण अमाय, हे पिंट्याचे बाबा तर आजपर्यंत एवढं गरम कधीच झाले नाही. हा, ह्या सुनीच्या यानं म्हटलं एवढं गरम होऊन राहिले मायावर. काय जादू केला हिनं, काय जादूने काय माहीत राधिकानं. ते काय पिंट्या, त्या निर्णय घेतला ना, एकदा निर्णय घेतला तर घेतला. त्याच्यावरून काही पलटायचं नाही आता. हां, आणि जाय लवकर तयारी कर आणि आण राधिकाला जाऊ. बरं बाबा, जातो मी लवकरच जातो. मग आपल्या इथून बस राहत नाही ना. 2-3 वाजता बस जाते तिकडे. जातो मी लवकर. अमाय, हे पोरगं तर काहीच नाही बोललं माझ्यासोबत. हा, एवढी बोलली मी याले, यानं तर काहीच उत्तर नाही दिलं मला. या पोरगं आता बापासारखं झालं, या बापासारखं व्हाले. म्हणता मला एक गोष्ट विचारायची आहे तुले काय तुझ्या पोराचा संसार बरोबर नाही वाटत काय? हां, तू काऊन अशी करून राहिली? हो, संसार तर बरोबर वाटते, काऊन नाही वाटन? मग पोरगं आहे ना ते, का सावत्र गिवत्र पोरगं आहे काय मग? पण तुम्ही सांगा, आता ते एकटीच चालली गेली आणि ह्या आता जाईल आणि तिच्या माहेरच्या लोकही ना याच्यासोबत चांगले बोलले नाही बोलले, मारलं गिरलं काही झालं तर मग कोण जबाबदारी घेणार आहे? त्याला एकट्याला पाठवून राहिले तुम्ही आणि तिथं काही झालं गेलं तर मग काय करणार आहे? म्हणता एवढं टेन्शन तू घेऊ नको. एवढं टेन्शन घेतलं असतं ना तर आज हे दिवस नसते आले म्हटलं. तो पाहून घेईन त्याचं काय करायचं आहे तर. पहिले तू या पोरीला चांगलं शिकव. तिले कामं करायला लाव घरचे चांगले. आलं पाहिजे ना तिले, का बसू खाणं शिकवतं तिले. काही झालं ना तर ह्या माणूस फक्त माझ्या पोरीवर येऊन जाते. कधी कधी तर मला असं वाटते का याची पोरगी होय का नाही होय. हा, आणि नुसतं माझ्या पोरीला बोलत बसाले. आता ते लाईनी होती म्हणून लाडाची आहे. लाडाची राहासाठी आता काय येत नाही का तिले? आता ते गेली सून तेव्हापासून तेच तर करून राहिली. काही येणे काय मोलकरणी लावली होती काय? एक दिवस आली बिचारी ते आणि एक दिवस फक्त भांड्यान कपडे तर करून दिले. बाकी तर सगळं माझी पोरगी करून राहिली करासाठी. पण येईले फक्त माझी पोरगीच दिसते. माझी पोरगी दिसासाठी जशी काही याच्या डोळ्यात खूपते. अमाय, हे ऐकून एकटीच बडबड करून राहिली. कोणी ना कोणी घरात आणि एकटीच बडबड करते. काय झालं बाई? कोण एकटीच बडबड करून राहिली? काय झालं? अहो काय झालं? काय विचारूच नको तू. तुझ्या भाऊ गेला म्हटलं तुझ्या वहिनीला आणण्यासाठी बेश्रमासारखा. भलाच बेश्रम झाला तो. ते गेली ना आता तिच्या पायानं, आली असती तिच्या पायानं. आणि काय झाला का तो आणण्यासाठी? मोठा हे येऊन राहिला त्याला बायकोचा. काय बोलता आई? एवढी चांगली बातमी सांगून राहिली तू आणि एवढं तोंड उतरवून राहिली. हा, आता राधिका वहिनी जर घरात आली म्हटलं तर काही टेन्शनच नाही राहील ना आता. हा, हे कोणी लक्षात राहिलं तुया? अगं रश्मी, म्हटलं माझ्या तर ध्यानात आहे पण तुझ्या ध्यानात नाही येऊन राहिलं. तिने फोन नाही केला, काही नाही केला. हा, यानं फोन केला तर ते कशी बोलली? जेव्हापर्यंत रश्मी जाईन नाही म्हणे तेव्हापर्यंत मी काही येत नाही म्हणे. याच्या बहिणीचा एवढा पान उतारा केला तिनं, तरी हा म्हणते तिला आणायला जातो म्हणते. तर तू सांग किती मूर्ख आहे या? मूर्ख राहिले. याच्या नजरेत बहिणीची काहीच इज्जत नाही आहे म्हटलं. काहीच इज्जत नाही आहे. चालला तिथं तोंड उचलून आणण्यासाठी. गेली होती तन तर आली असती. हा, मोठा हे येऊन राहिलं त्याले बायकोचा. अहो आई, सगळं गेलं पार पाड, जाऊ दे. माती टाक त्याच्यावर. झालं गेलं तर विसरून जाय. आता येऊन राहिली ना आता म्हटलं घरच्या कामाचं काहीच टेन्शन नाही राहील म्हटलं. काहीच टेन्शन नाही राहील. आता तू काही हे नको करू म्हटलं. जाऊ दे, मला तर लयच खुशी होऊन राहिली राधिका वहिनी येऊन राहिली तर. आणि तू काय एवढं टेन्शन घेतं? मलाच बोलली ना ते. जाऊ दे, मी विसरून जातो. तू काहीच टेन्शन नको घेऊ. आता तर लयच खुशी होऊन राहिली म्हटलं मला. जाऊ दे, लवकर जाय म्हणा त्याला, लवकर घेऊन ये. अव रश्मी, तू कसं काय आहे तर मला तर काही समजतच नाही. तू कधी कशी बोलतं.
अगं आई, मी अशीच आहे म्हटलं. मला समजायला तुला लय उशीर लागन. मला तर त्याच पैदा केलं, पण म्हटलं तुला समजून येत नाही, मग कोणाच्या समजून येणार आहे. मी अशीच आहे म्हटलं. पण आता तर मस्तच जमलं, एक नंबर जमून गेलं म्हटलं. आता राधिका वहिनी येते आणि कामाचं टेन्शन मोकळं. माझ्या बाबानं लयच जीव घेतला होता माझ्या काम करू. आता तर म्हटलं ह्या घरची सून येईन आणि ते तिचं घर पाहत बसन. माझ्या मोबाईल भला आणि मी भली. आणि ह्या पिंट्या दादा केव्हा जाते आणि केव्हा नाही. आता तर मी वाटच पाहतो म्हटलं माझ्या वहिनीची वाट पाहासाठी. आणि आता तुम्ही वाट पहा यूट्यूब फॅमिली. आणि आम्हाला सांगा बा आमचे व्हिडिओ कसे वाटते तर तुम्हाला. आणि प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आणि आमचे कॅरेक्टर कसे वाटतात ते पण आम्हाला सांगा. आता तुम्ही वाट पहा. पिंट्या तर चाललं त्याच्या सासरी. आता काय करते आणि काय नाही तिथं जाऊन तर. आणि राधिका वहिनी येते का नाही येत तर. पण आली तर पाहिजे, नाही तर घरचे कामं कोण करण बाप्पा. तिचे कामं तिलेच चांगले, आपल्याकडून काही होत नाही. आणि चला मग भेटू आता उद्या. तेव्हापर्यंत आमचे व्हिडिओ पहा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटलं तर आमचे व्हिडिओ शेअर करा. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. आता उद्या पाहू, उद्या तर मजाच मजा आहे. आता माहीत पडते राधिका वहिनी काय निर्णय घेते तर. याचा निर्णय घेते काय येत नाही तर. भेटू मग उद्या. पक्का पण उद्या येईन आम्ही. आणि ठीक आहे मग.